नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी जयश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आमचा मनालीमध्ये डे 2. काल आम्ही इकडलं लोकल एरिया विजिट केला होता आणि आज आम्ही जात आहोत स्नो ॲक्टिव्हिटीज करायसाठी, ज्याच्यासाठी आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत. सगळ्यात जास्त सावी, ती तर इथे आल्यापासून तिचं सुरू होतं, बर्फात कधी जाऊ, बर्फात कधी जाऊ, बर्फात कधी जाऊ. तसं फायनली आज आम्ही तिकडे जात आहोत. आणि आजचा वेदर पण इकडे खूप छान आहे. मे महिन्यात असं आपल्या इकडला हिवाळा, इकडला मे महिना असं काहीच आहे. म्हणजे जॅकेट स्वेटर हे इथे गरजच पडत असते. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला सावी पण दाखवते. इथे बसलेली आहे ती. गणपती बाप्पा आणि बघा तिकडे कोण आहे, आमचे बाबा. तर आता थोड्या वेळाने तयारी वगैरे झाली आहे आमची. आता आम्ही थोड्या वेळाने निघतो. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आता आम्ही आलो आहोत सोलंग व्हॅलीला. आपल्याला जितके काही ॲडव्हेंचरस आपले ॲक्टिव्हिटीज असतात ते आपण इथे सोलंग व्हॅलीमध्ये करू शकतो. तर आम्ही आता झिप लाईन करत आहोत. खूप मजा येणार आहे, खूप एक्साइटमेंट आहे. चला तुम्ही पण. इथे झिप लाईन आणि ते बॉल रोलिंग आणि बंजी जंपिंग वगैरे आहे. कोणती जंपिंग आहे माहीत नाही, पण भरपूरशा ॲक्टिव्हिटीज आहे. तर सोलंग व्हॅलीला इथे या ॲक्टिव्हिटीज होतात. तर बघा आम्ही आता झिप लाईनला चाललो आहे. हां, चला बाबा, सीड्या आहे भरपूर, या पण चढायच्या आहे. आणि इकडे बघा, ही दाखवतो आता व्यास नदी आहे. ही बघा, ही व्यास नदी. याला पार करूनच झिप लाईननी एक एंडवरती वरून दुसऱ्या एंडवरती पोहोचवते. व्यास नदी बघा, आवाज येत असेल तिचा, खडखड पाण्याचा आवाज, असा खळखळ खळखळ एकदम. वरती माउंटन्स, इकडे पूर्ण बर्फ आहे. अरे बापरे, एन्जॉय दिस लाईफ. हमको उठाओ जरा. केलंच पाहिजे. मस्त मजा आली, एक नंबर झिप लाईन मध्ये. बढिया, एक नंबर ॲडव्हेंचर होतं. केलंच पाहिजे बढिया. सोलंग व्हॅलीवरून आता आम्ही अटल टनलकडे जायला निघालो. आणि पहाडामध्ये जिकडे बघितलं तिकडे इतकं सुंदर दृश्य असते की असं वाटते बघतच राहावं. आता आम्ही पोचलो आहोत अटल टनलला आणि हा पॉईंट पण खूप सुंदर आहे. इथून पण इतका सुंदर व्ह्यू दिसतो, त्यामुळे प्रत्येकजण इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी थांबतोच. या अटलची एकूण लांबी 9 किलोमीटर आहे. म्हणजे विचार करा जरा, 9 किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी किती मोठा पहाड तोडला असेल. अटल टनल क्रॉस केल्यावर 2 रस्ते जातात, एक सिसूकडे आणि एक कोकसरकडे. तर आम्ही कोकसरला जात आहोत, कारण उन्हाळ्यात सिसूमधलं स्नो कमी होते, त्यामुळे मोस्टली लोक कोकसरला जातात. त्यानंतर कोकसरला पोहोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त अशा गरम नाश्ता केला. काय खाताय?
नाश्ता वगैरे करून आम्ही वर जायला निघालो. तर वर जायच्या आधीच खाली इथे थोडासा बर्फ होता रस्त्याच्या काठावर. तिथे ह्या दोघांचं मस्त खेळणं सुरू झालं होतं. हाँ बस 5 मिनट में आ रहा हूँ. काय बनवत आहे सावी? बर्फचा महल कोणासाठी? अरे बापरे. सावीसाठी महल बनवत आहे. बर्फचा महल, त्यामध्ये सावी राहणार आहे. हात सुद्धा होऊन राहिले माझी. सायंकाळ झाली होती आणि आता आम्हाला रिटर्न जायचं होतं. पण सावीचं काही तिथून बर्फातून निघायचं मन होत नव्हतं. तिचं हेच होतं की मला बर्फाचं घर बनवायचं आहे, बर्फाचं घर बनवायचं आहे. आणि ती थंडी पण वाढली त्या आणि हात असे सुन्न होऊन राहिले होते बर्फामध्ये. पण तिचं काही मन भरून राहिलं नव्हतं. त्यानंतर रात्री मस्त आम्ही हॉटेलवर आलो आणि मस्त असं पनीरची भाजी, नान वगैरे जेवण केलं. त्यानंतर बाहेर मस्त बोनफायर लावला आणि DJ लावून सगळ्यांनी मस्त डान्स केला आणि मस्त मजा केली. चला तर मग आता इथेच व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.